हाय, गुड इव्हनिंग. आता आजच्या रात्रीच्या डिनरमध्ये काय आहे, जसं मी तुम्हाला काल परवाच सांगितलं की मला रिपीट जरी भाजी असेल तरी मला काहीच प्रॉब्लेम नसतो. आणि हे ओलं वगैरे झालं कारण मी आत्ता वॉकवरनं आले, फेस वॉश वगैरे छान केलं, तर त्याच्यामुळे मला सगळं पाणी सांडतं. त्याच्यामुळे म्हटलं असू दे, आधी जेवण करूयात, कारण खूप लेट झालं तर जेवणाचा खूप काही उपयोग नसतो. तर सकाळचीच भाजी आहे भोपळा आणि डाळची, एक पण आज काकडी घेतलेली आहे. अव्यांशी थोडीशी खिचडी आहे, व्हेजिटेबल खिचडी. पण आहे ना, बऱ्याच वेळेस आपल्या आयांचं काय होतं मी तुम्हाला सांगते, वजन वाढण्याचं अजून एक कारण, मुलांना आपण जे खायला बनवतो ते बऱ्याच वेळेस ना आपण ते खात असतो, म्हणजे उरलेलं आपण वाया नको जाऊ म्हणून आपण खात असतो. त्याच्यामुळे हे वन ऑफ द फॅक्टर आहे आपलं वजन वाढण्याचं, मेन म्हणजे आपल्या आयांचं. त्याच्यामुळे मी काय करते, त्या हिशोबाने मग पोर्शन घेते की बाबा आता जर मी अव्यांची एवढी खिचडी खातीये तर माझ्याकडे दुसरं काहीच नाहीये, म्हणजे काहीतरी हेल्दी आहे. म्हणजे आता हा जो एक छानसा चिला मी बनवलेला आहे, याच्यामध्ये तीळ आहे भाजलेले, त्याच्यानंतर सकाळचा जो कोबीची भाजी होती ती भाजी आहे, आणि बेसन चिला आहे, म्हणजे ज्वारी दुसरं वगैरे काहीच नाहीये, आणि हा एकच आहे. मग आता ही पण भाजी आहे, याच्यामध्ये पण ऑलरेडी भाजी आहे, आणि बेसन गुड फॉर वेट लॉस आणि प्रोटीन छान आहे. त्याच्यामुळे याचा जो पोर्शन आहे अगदी एवढासाच आहे, त्याच्यामुळे फायबरमध्ये काकडी आहे. तर असं जर आपल्याला थोडंसं डोकं लावायचं की बाबा आता असं आहे तर मग कुठल्या गोष्टी मग अवॉइड करायच्या जेणेकरून आपल्याला हे पण खायचं आणि हे पण खायचं असं. तर चलो, आजच्या रात्रीच्या डिनरमध्ये एवढंच. बाय.